आयुष्यभर काबाड कष्ट करून कमवलेले पैसे कल्पवृक्ष मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये गुंतवले। कंपनीनं या पैशांवर काही महिने व्याजही दिलं आणि त्यानंतर गाशा गुंडाळला। आयुष्यभराची कमाई तर गेलीच, मात्र आता उरलेल्या आयुष्यात जगायचं कसं हा प्रश्न आहे। ही अवस्था आहे पुण्यातल्या 40हून अधिक ज्येष्ठ नागरिकांची। हे जर पैसे मिळाले तर प्रश्न सुटतील ना, किंवा मुलांना पण मदत करता येईल। बाबा घर पाहिजे, कोणाचं लग्न आहे, होत नाही आहे, काहीतरी प्रश्न सुटतीलच की नाही। बरं, पैसा पडू नये। वाली आम्ही असताना आम्हाला तुम्ही बेवारस जर केलं तर कसं काय आम्ही हा निर्णय घेणार? म्हणून म्हणतो का आमचा पैसा पडलेला आहे, आमचा आम्हाला द्या। 1998 साली सुरू झालेल्या कल्पवृक्ष कंपनीनं अल्पावधीमध्ये आणि जास्त व्याजाचं आमिष दाखवत शेकडो नागरिकांना गंडा घातलाय। या कंपनीची दिवाळखोरी पुढे आल्यावर 2005 साली सीबीआयनं कारवाई करत कंपनीची कोट्यवधींची मालमत्ता सील केली। तेव्हापासून हे ज्येष्ठ नागरिक आपले घामाचे पैसे मिळवण्यासाठी न्यायालयीन लढाई लढत आहेत। 78 कोटी रुपये सील झालेले आहेत, जप्त करायचे आहेत। आमचं म्हणणं आहे की सरकारने याच्यावरती एक समिती नेमून महिन्यात 2 महिन्यात तो पैसा ज्येष्ठ नागरिकांना, जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्या लोकांना तुम्ही पैसे वाटप करा। उतारवयातलं आजारपण, मुलांची लग्न या सर्व गरजा भागवण्यासाठी आता पैसा कुठून आणायचा हा प्रश्न या ज्येष्ठांपुढे आवासून उभा राहिलाय। अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।